मागच्या वेळेस जेव्हा आपण गेलेलो गोवाला तो होता खाल ना खावा मित्रमंडळाचा ग्रुप होता आमचा. आणि आता जो ब्लॉग आहे ना तो आपला आहे दोस्ती ग्रुपच्या बरोबर. Well, everyone I know's out on a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island ride. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. चिड़िया, कबूतर, म्हैस. म्हैस कशी उडल? कबूतर, घोड. आठवण नाही आईच्या गावावर रे पाखरा आठवत नाही आपली. कावला. हे थांब ना कावला काय असतं? अरे कौवा. गाडी हल्ली गे. हल्ली नमस्कार मित्रांनो, मी दक्ष शिंगोले तुमचं सगळं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. भावांनो न्यू लुक केलेला आहे, जरा मस्त न्यू लुक केलेला आहे. आता कसं वाटतं मला सांगा जरा. मस्त जरा हे कटिंग केले बघा. आणि पहिल्यांदा मी जरा असे केस ठेवायला चालू केले. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं वाटतं जरा. म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय मारले असा, पण ठीक आहे. जरा मला तर असं वाटतं की बरं आहे. आणि लास्टचा ब्लॉग मी इथेच एंड केला होता याच ठिकाणी. तुम्ही बघितला तो कसा होता काय होता, मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आत्ता पण आपला ब्लॉग चालू होतो नवीन. मागच्या वेळेस जेव्हा आपण गेलेलो गोवाला तो होता खाल ना खावा मित्रमंडळाचा ग्रुप होता आमचा, म्हणजे आमच्या भावांचा ग्रुप. आणि आता जो ब्लॉग आहे ना तो आपला आहे दोस्ती ग्रुपच्या बरोबर. आमच्या गावात ग्रुप आहे ना तो आमचा दोस्ती ग्रुप कोणी. आम्ही किल्ले सजावट करतो बघा. तुम्ही किल्ल्यांच्या मध्ये आमचा म्हणजे मी बरेच वेळा पोस्ट टाकलेली आहे तर त्या ग्रुपचा ती आपण आता तुम्ही या ब्लॉगमध्ये एन्जॉय कराल. मजा येईल तुम्हाला बघायला. नाही रे यार, जाम टाइम झाला ना मी असं ते ब्लॉगिंगची होय सुटले ना की जीभ ना वाट लागली अख्ख्या का. म्हणजे ती पहिली कशी याने राहिली की डायरेक्ट एकदम थ्रो असं बोलायला. आणि आता शब्दानुसार गलपट्टन ब्लॉग बघा जरा. आता निघतो जरा पुढे. गाड्या रेडी आहेत. ब्रेझा गेलेली आहे. ब्रेझा घेतली आज पण. राजस्थान सारखी मजा येणार आता ब्रेझामध्ये. पण राजस्थानला कशा पण पूर्ण ब्रेझा की फिरवलेली. हे काहीच त्रास झाला नाही, काहीच नाही. देवाच्या ग्रुपने ही ट्रिप पण मस्त होऊन दे अशी अपेक्षा आहे. चला बघत राहा. तुम्हाला आमचा ग्रुप दाखवतो, दोस्ती ग्रुप दाखवतो. चला. सकाळी सकाळी गाव बघा आमचा कसा दिसतो एकदम. ही बाबा टाइम आले बाकी जितेंद्र. बघा गाडी रेडी केली पोरावी. इथं पोरं लागली इथं जात झाले का. 10,000 फाईन लागेल. अबे साले पण तिकडे चालले गणपती बाप्पा. चांगल्या गोष्टी बोल ना. गाड्यांचा रस्ता गणपती बाप्पा याला परत नारा बोला देऊ नका. का मोठा खर्च देत लावले मला. हे असते असते माणसा फारच राहिली ना इथं. हो ते निघाल ना. आम्हाला रील काढायची. रील आता व्हायलो. आता मी ना जरा प्रॅक्टिस करतो. बोट चिडिया, कबूतर, म्हैस. म्हैस कशी उडल? सॉरी चिडिया, उड. कबूतर, उड. मैना, उड. गाडी. उड. अरे तुम्ही उडवली नॉनसेन्स. तुम्ही अख्खी गाडी उडवत, आम्ही एकटा गाडी उडवेल. कोई सपना जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे. मी एकटा उडवेन लगे यो बोलल गाडी गाडी कसं उडेगी. मी तर बोले ना गाडी कैसे उडे सगळे असं बोंबला का लगे. यो यो सेटअप बघा पाहिलं. सेटअप एक रील साठी सेटअप बघा. यो या सगळ्या झंझट चालली आमची. एक गाडी घ्यायची गाडी झाली असेल. पुरा क्रॉस झाली असेल पण आमची सेटअपच चालली अजूनपर्यंत. झाले चालू झाले चालू झाली. या चला या आम्ही ठेव. चल आता काय नाव गुगलच सर्च करतोय का पाखरांची. नाही रे. कबूतर, घोड. आठवण नाही. आईच्या गावावर रे पाखरा आठवत नाही आपली. कबूतर घे पहिले कबूतर घे. चिड़िया कावला घे. नहीं पहले चिड़िया घे. पहिले कावला. नहीं चिड़िया चिड़िया शायद ओके. चिड़िया. मोर घे. पहिले गाडी सुरू ना. चिडिया, घोड. कबूतर, उड. कावला. हे थांब ना कावला काय असतं. अरे कौवा. चिडिया, उड. कबूतर, उड. कौवा, उड. गाडी. उड. गाडी गाडी ए. उडेगी. अरे कैसे नाही उडेगी.
हा भावांनो, आताच मस्तपैकी आमचा प्रवास आतापर्यंत झाले, मस्त झाले प्रवास. बघा किती जवळजवळ आम्ही 203 किलोमीटर तरी रनिंग आम्ही आरामशीर मारलेले आहे. अजून पण आम्हाला 182 किलोमीटर बाकी आहे. आम्ही चाललो आधी महालक्ष्मी माते दर्शनाला कोल्हापूरला, तर तो आम्ही दर्शन घेऊ. आणि सध्या जरा आमचा एक प्लेअरला इंजर्ड झाले, जरा त्याला चक्कर सारखं व्हायला लागले, म्हणजे वेदांतला रिटायर्ड आहे. वेदांतचा जरा चक्करचा प्रॉब्लेम झालाय. कारण की आम्ही परवा दिवशीच घरी गेलो, तुम्हाला माहिती आहे, रात्री. आणि लगेच उद्या दिवस फक्त एक भेटले आणि लगेच आम्ही आता आज निघलो. तर त्यामुळे जरा त्याला इतका वाटतं जमला नाही ट्रॅव्हलिंग बिलिंग असं वाटतं. तुला का पिशवी आणली का? त्याने हीच पिशवी आणली. अरे फरसाणची पिशवी आहे. इंजर्ड प्लेअर इंजर्ड मग काय जास्त गर्दी, गर्दी फुल गर्दी आहे. भावाची बघा भाई, हवाडाट झाले. चप्पल चोरले गेली का काय आहे ना? हे माझे कुठे आहे? नाही ही अशी आहे. आमच्या सेमन दोघांच्या. माझे कुठे आहे? माझी एक गेली बाई. अच्छा आहे का? काय करणार आहे? त्या पण झालाच. आज ना काय का माहिती नाही, पण फुल गर्दी आहे. आणि गर्दीमध्ये आमचं दर्शन केलं आम्ही. जाऊन मंदिरातून जाऊन आलो. 4:30 वाजले. आता पुढचा प्रवास. प्रसाद तू घरी नेणारच का? 7 दिवस व्हॅलिडिटी वागले तुम्ही. 2% घेतलं. मग तुम्ही घरी नेणार का प्रसाद? तो गाडीत जाऊ ना. अरे गाडी, मग गाडीतले माणसं आपल्या इथं द्या ना, बिचारे पोरांना गरिबांना द्या ना, दान करायला. ही बाबा मी लाल दिला भाई, सुचल्या. चला भाई, ब्लॉग बंद. डायरेक्ट आता गोव्यामध्ये बाय. भावताव करत लावले. हे फुकट्या फुकट खाला. अच्छा टेस्टिंगला असा. इथं भाव चालल्या अननसचा. अरे तुम्ही जर कोल्हापूर येत असाल ना, तर अननस खाईतला. तेव्हा अननसला मस्त एकदम गोड लागतं. छोटा पीसमध्ये, छोटा एकदम असतं अननस. म्हणजे आम्हाला माहीत नव्हता बुटका अननस का असा का. आम्ही इथला माहीत होता तो आमच्या तिथलं भारी असतं. तर टेस्ट करून बघू आपण. गेल्या वर्षी घालता ना मी. हा का? टेस्ट का आहे? डायरेक्ट बाजूला ठेवू. भूक लागले नाही चांगला आहे. टिक्का आहे का? बाहेर आम्ही आलो डिमांडमध्ये हेल आणि रिओ घ्यायला. हे बघा मच्छी मार्केट झालं. आम्ही इथे निसून घेतला रे. हे निसून हे आता निसून हे जमा केले फक्त. बाकी हे हेलचा बॉक्स पण जमा केला. कसं होतं ते हे बघा. हा काय वाटतं तुला? मार्केट सारखं आम्ही जमा करायला लावले. एक स्टॉकच नाही का? स्टॉक किती येते? 3 कमी आहे ना? हे ते नको, फटीचे लागतात. भाई लोक हे बघा काय झालं, टायरचे बनवलेलं काय माहिती. लास्ट टाइम पण गोवा ट्रिपला टायरचा प्रॉब्लेम होता. आता पण टायरचा पंक्चर झाले. आणि पोरा इकडे जेवायला बसल्यान. या जेवण करायला. संध्याकाळी 6 वाजता बिचारा जेवतात. हे बघा, हे 7:30 वाजता दुपारचं जेवण संध्याकाळी 7ला जेवत लावले. दर्शन झालं नव्हतं म्हणून जेवलो नव्हतं. हां दर्शन नव्हतं झालं म्हणून जेवली नव्हती. दर्शन झालं लगेच जेवलो. भाकरी आणि मस्त आपला घरचा चिकन. या जेवायला या दोस्तो. आताच आम्ही ना जस्ट कोल्हापूरवरून गोवाचा, म्हणजे गोवा नाही सावंतवाडीपर्यंत रोड क्रॉस केला. आणि इथे एक मध्ये घाट लागतो, आंबिवली घाट. एक नंबर घाट आहे. म्हणजे मजा आहे ड्रायव्हिंग करायला. सांगता की रिक्स काय, पण दोन्ही साईडला ना सेफ्टी फुल आहे. त्या टेन्शन नाही काय. दोन्ही साईडला सेफ्टी आहे. फक्त नॉर्मल स्पीडला ठेवा. पण गाडी ड्रायव्हिंगला मजा आली. मस्त वाकडा तिकडा वेडी वाकडे वडणं सगळी गोष्टी होत्या ना, तर भारी वाटला. आणि तुम्हाला सजेशन देतो, हे घाटामध्ये जर तुम्ही याल ना, तर कुठेतरी गाडी पकडा आणि तिच्या मागेच ठेवा गाडी. आपली स्वतःची गाडी आहे का, आपण सगळ्या पुढे राहू नका. कारण की समोरून पण गाडी जास्त स्पीडला येते ना, तर जरा थोडा तो रिस्क आहे फक्त. मग दुसरी कोणती गाडी भेटेल ना, त्याची गाडी मागत ठेवा, तिच्या गाडीला टच ठेवा आणि मरवा ना गाडी. मजा आहे गाडी चालवलं. बाकी पोरा आमची मागे बसल्या सगळी. सांगा बरोबर कसा वाटला? कडक. ही पांबाटले त्यांची थोडा बोलले कडे ना, चापा लागते सगळ्यांना. शाबास बेटा. आम्ही ना स्टे करणार होतो आंबिवली गावामध्ये. विचार केल्यानंतर का बरं, आमची एक गाडी आहे ना, ती गेलेली आहे पुढं सावंतवाडीमध्ये. देवी रूम घेतलेला आणि वस्ती बांधलेला. मग आम्ही विचार केला बरं आता आपण सेपरेट टावरपेक्षा बरं घाटात तर क्रॉस करत आहे ना, आणि घाट का आपल्याकडे मोठी गोष्ट नाही. मग केला घाट क्रॉस. आणि खरोखर नाईटचा एक्सपिरियन्स भारी आहे. जो घाट तुम्ही नाईटला क्रॉस करा, कारण की कसं समोरून लाईट येते ना, समजतं समोरून गाडी आली. असा डेला इतकी मजा येणार नाही, पण नाईटला काम मजा आली. The next morning.
मित्रांनो ए थांब कॉपीराइट येईल. गॉगल माझा कुठे आहे? आई शपथ ब्लॉग चालू केला सगळे गॉगल घोसा चालू आहे रे. आज आपल्या गोवा ट्रिपचा डे 2 झाला. हा चला तर आज आपल्या ट्रिपचा डे 2 दिवस दुसरा. आम्ही सध्या सावंतवाडीमध्ये कार स्टेला थांबलो. इथे मस्त होता हॉटेल, मस्त लक्झरी होता, भारी वाटला. आणि आता इथून आम्ही चाललो डायरेक्टली आता गोवामध्ये. 50 किलोमीटर फक्त गोवा आहे. कुठला ते काबो दे रामा का नामा का असा काहीतरी बीच आहे वाटतं, तेनाली रामा. तर चला बघूया आता काय असणार ते बीचवर, कारण की मी साऊथ गोवाला जास्त गेलो नाही. आता फर्स्ट टाइम चाललो. नॉर्थ गोवा जाम फिरलो, कलिंगूट बागा बिगा ते अंजुना ते साऊथ नॉर्थ त्यांना वाटतं. नाही तर ते आम्ही जाम फिरलो. आता चाललो तिकडं. हे टावेला काय टाकलं तुम्ही भैया सारखं काम का लिमिट मध्येच आहे. गॉगल काय लिमिटची बात. थांब आता थांबा यांची काढतो. बाळू बघा आम्हाला ही व्हिडिओ काढायची आहे आम्हाला. इथे एफर्ट बघा पोरांचा एफर्ट्स. हे बघ मंडळाचा कपडा घेतले गाडी पुसायला. अरे इथं कुठं बसायला येशील तू? तिकडे काचपूच काच. अरे काचपूच छोटे काचपूच. ए बेटा काम बंद कर, कॉपीराइट यायचा. हा बिग फॅन गाडी हल्ली गाडी हल्ली गे. गाडी हल्लू गे. ए भावर तू इथं मध्ये नाही इथं लटकू दे. नाही ऍडजस्ट होऊन मी इथल्या बाहेर निघतो खिडकीतल्या. दरवाजा अर्धा उचका ठेव ना. थांब सांग रूपन खोलून ठेवू. थांब जरा लक्झरी वाटलं पाहिजे आपण रील मध्ये. हॅलो अरेंजमेंट झालेली आहे. सध्या मी काच लावतो. थांबा जा तुम्हाला ना आम्ही नंतर एक रील दाखवतो काय शूट. हे बा असू नका कोणी आधी असू नका, एकदम सिरियस म्हणून राहा असा. थोबडा दिसली पाहिजे तुमची थोबारा. तुमची थोबारा दिसली पाहिजे. येताम एक्शन तुला तो सुट मला मोठा यायला. मागे जाता अभी मुझे आगे बैठना है भाई, मुझे आगे बैठना है. एवढं सिरियस मी बघत होता. आई शपथ व्हिडिओ चेक कर कडक व्हिडिओ एकदम सिरियस मी बघतात. खोलले अरे खोलले ना. दोन्ही कसे ठोकतात. लॉक कर भाई. पन्नास 2 पिशव्या घ्या 100च्या. एकच नाही म्हणजे कोणी देत असं म्हणजे साप स्कॅम करा माझ्या जोडीला स्कॅम. 100ची मावशी एकच बोलले ना तरी सांगता 2 पाहिजे अजून 2. नाही भारी भारी 100 वसूल ना. वसूल म्हणजे नाही तर पिशवी तुम्ही नका भारी घेऊन तुम्ही. बारके पोरा पहिले जायचं असतं. नाही बाप आहे बाप. हाय भेटे आहे 50ला. मावशी मस्त. यो बघ काबोदी रामा बीच. खाली जाऊन देत नाही आपल्याला. हॅलो आम्ही सध्या आलो कोला बीचला. आणि इथला सीन असा आहे ना की इथून ना पार्किंग आहे ना 2 किलोमीटर लांब आहे. बीच 2 किलोमीटर म्हणजे आतमध्ये आम्ही पार्किंगला आहे ना. पार्किंग मध्ये सध्या ही पार्किंग ना 2 किलोमीटर लांब आहे. आता बीचवर जायला ना काय करायला काय समजत नाही भाई. हल्ली असा गरम होतं ना बाहेर. हिटिंग फुल आहे. जवळजवळ 34 डिग्री सेल्सिअसचा टेम्परेचर आहे बाहेर. जाम हेवी टेम्परेचर आहे. आणि अशा टेम्परेचर मध्ये आम्हाला जायचं आता कयाकिंग करायला. आता कयाकिंग करायची इच्छा नाही, कारण की दुपारच्या जवळजवळ किती माहिती का 1:30 वाजले. आणि आम्ही इतके उन्हामध्ये कयाकिंग करायला जाऊ होता. विचार पडले काय करायचं. प्लस 2 किलोमीटर लांब जायचं आहे. हा त्यांचे बोलेरो वगैरे आहे तिथे समजा. काय गाड्या आपल्या गाड्या एंट्री देत नाही का कोला बीचला. आपल्या गाड्या एंट्री देत नाही. 2 किलोमीटर लांब पार्किंग आहे. आणि बीच कुठच्या कुठे दे. चल बघू आता कयाकिंग आमची होते का नाही. झाली तर मजा करू, नाही झाली तर एक शिस्ती इथून निघून आहे.
पालक चला आम्ही आता आहे सध्या कोला बीचला आणि इथं ना कायाकिंग कॅम्प फेमस आहे म्हणजे आम्ही जरा सांगतो असं त्यांचं कसं म्हणणं आहे नाही माझा तर मोबाईलचं काम आहे मेन म्हणजे माझा धंदा मोबाईल आहे. आम्ही ना ते इथून ना एंट्री मारली तिथून पार्किंग जाम मोठी आहे तो रेस्टॉरंट आहे तिकडून मग आम्ही इथून आलो उलट्या साईडने जेव्हा 3 किलोमीटर जास्त चढलो समजा 3 किलोमीटर जास्त चढलो घाट आणि नंतर इकडे आलो. आता बघा उतरत लावल्या पायऱ्या आणि इथून आम्हाला करायची आहे ती कायाकिंग बघू चला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. I am waiting for a bus at the end of the night. कायाकिंग साठी रेडी आहे आम्ही. ही बघा बोटींची गडबड चालली पोरांची. ए इथं ओरडा रे. एकटी का वन साईड काही एकटा आहे ना तू एकटा हिरा याच्यान नका भिजू नका या चप्पू दिलेले चालला कुठं बाई तो पण तिकडं तो बघ तिकडं हा जाऊ दे. की माणसं की पुढे गेले आम्ही तर मागे आम्हाला सगळ्यांना लास्ट एकदम शेवटची बोट भेटले. ही बघा सगळी माणसं इथं. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling. ए गेम फसली. Hello. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree in sight, but there's not a cloud in your blue eyes. If we need a drink, I'll be the bartender. I got a 5th of Patron and a blender. Baby, slipping on a swimsuit is overrated. We don't need a beach to get a half naked. Life's too short, let's not waste it. Cause paradise is wherever we make it. Paradise is wherever we make it. चेतन भाऊ यो येडे यार का पाणी उरवायची काय गरजच नव्हती. स्टार्टिंग केली कोणी मारा मारा ए काय आला यानी उजवली पालटी केली माझी. आता सगळ्याला भिजवेल मी. ए इकडे नका ना उजो. ए नको ना नको रे तुमचा तुम्ही काय ते करा आम्हाला नका भिजवा ना. ए चल बाहेर ए नको. आमची बोट अटकलेली आहे. नाही मी आहे बाई मी ड्रायव्हर वन साईड आहे. बस बस आता बस. थांबा टोकाली आईच्या तुम्ही या तर इकडे. आता आमची पलटी कराल. तुम्ही राहू द्या. मग या ना फाश या. जा ना तुम्ही चल म्हणायचं आम्हाला. आता आमची ते बघ गेलं भावेश आता पाहिजे येते का तू. ही बघा हिला कायाकिन बोलतात का. ही बघा कायाकिन आम्हा बोट पकड ना. तिकडे तो बघा त्या तिकडे टेन्शन आला. एक कोपऱ्यात जाऊन बसले. बघास काय आला कोपऱ्यात जाऊन बसले तू. जिरली का जिरली. तो बघ तो माझा पार्टनर तिकडे अख्खी बोट घेऊन फिरतो माझी. ही कुठल्या प्रकारची कायाकिन आहे.
उतरा उतरा काय नाही इथं पोहोच जाऊ आपण. नाही इथं आमचे कमी पडतात माणसं ही बघा. इथं घालवली तर हे बघ कसं काम केले चष्म्याचा. तुटला का? नाही अक्का हे याला काय चालले बघ. अरे आम्ही काय झोपायची जागा आहे का? बाबा इथं घालवली. सफर नाही ना व्हिडिओ सफर सफर कैसा है ये सफर मंजिलों की न है कोई खबर. यस भाई लोक, आजचा दिवस आपला समाप्ती आलो आणि आपली गोवाचा निघाचा दिवस पण येणार लवकरच. पण आम्ही आता सध्या आहे बीच वरती. चालू आहे. हा का? हे वाटतं हे बघा. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू काय क्लास व्ह्यू आहे हे बघा. आणि यो व्ह्यू बघा, हे बघा रील्स. नुसतं डान्स व डान्स. इथं रील्स काढायला लोक. भारी आहे ओव्हरऑल, बीच भारी आहे. बागा कलिंगूडच्या अगोदरच आहे, म्हणजे आमचं रूम नाही इथं जवळच आहे, त्यामुळे आम्ही इथं आलो. सिक्रेट बीच आहे, जास्त पब्लिक नाही इथं भाई, एकदम मस्त प्रॉपर आहे काम. इथं फाटले यायची हल्ली चप्पल गेलती वावत. बाई नवीन घेतली, महिना पण आता नाही झाला. हॅलो या, आजचा आपलं स्पेशल मेन्यू बघा. कालच्या वेळेला कलिंगूड आम्ही केलेलं आहे, मस्त फ्राय होतं. आणि एक अजून व्हरायटी आम्ही केलेली आहे म्हणजे कोलंबी. कोलंबी आमच्याकडे होतं कोलंबी केले. आम्ही गेले ना त्यामध्ये रोड माझा होता. नंतर दाखवतो तुम्हाला. हां, तर आम्ही कोलंबी केले. आणि आता एक अजून आयटम बाकी आहे कबाबचा. दोन आयटम झाले आणि चिकन जेवणाचा बनवून घेतलेला आहे आता. कसा बघा एकदम स्पेशल. ती भुकलेली माणसं आतमध्ये बसलेली आहेत, त्यांना पण दाखवून आव घरी हो आव. नको ना पण व्हिडिओ फाटतो ना. आमचं सोम नाही ना, म्हणून याला टेम्पररी ठेवलं आम्ही. एकदम कट्टर. यस चला भावंदो, आजचा दिवस आमचा तिसरा ना चौथा काहीतरी आहे वाटतं. चौथा. आता आता आम्ही चाललो डायरेक्टली कोकणामध्ये. कॅशरचा फुल कॅशेचा फोन आले का? शेटचा फोन आले. आता आम्ही चाललो कोकणामध्ये. पण हे बघा आमचे जरा कॅमेरा सीन झाले. बघा तो कॅमेरा बघा कुठे झाले, लटकले कॅमेरा. जरा व्यवस्थित ठेवला ना बोल. मागचा कॅमेरा नीट केला, आता हे कॅमेरा नीट करू आणि आपण कोकण फिरायला मस्त थोडेफार बीच वगैरे आणि काही कोकणातले स्पॉट असले बघू आपण. आमची माणसं ज्यांची झोप नीट झाली नाही हे बघा. आणि सध्या असेच याला कुठे गोवा जाम झोप झाली याची. गोवा याची झोप जास्त झाली. जाम झोपले. 11 झोपून माणूस 10ला उठले. नाही पण कालचा जेवण भारी होता. काल जेवण मस्त केलं, मजा आली. काल पार्टी केली फुल जोरदार एकदम. 50 होता काम डायरेक्ट. बोला मी काय जरा कॅमेरा सेट करतो आणि तुमच्याशी बोलतो डायरेक्टली. आता आपण ऑन द वे निघू. काय रे यांचा किती फोन करता नाही?